भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि राशी चक्रकार शरदजी उपाध्ये यांच्या सहित मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। असे म्हटलं जातं, एक चिनी म्हण आहे की माणसाला आयुष्यात महत्त्वाचं काय काय, तर म्हण जरी चिनी असली तरी आपण त्याचा अर्थ वेगळा घ्यायचा आहे आपल्या संस्कृतीप्रमाणे। माणसाला भाकरी हवी, माणसाला गुलाब हवा आणि माणसाला चंद्र हवा, कारण भाकरीमुळे आपण जगू शकतो, गुलाबासाठी आपण जगू शकतो आणि चंद्र हा आपल्यापासून इतका लांब असतो, म्हणजे आपलं उर्वरित आयुष्य आपण अजून जगायचं असतं, पण त्याचीही एक ओढ असते, त्याची एक उत्सुकता असते। म्हणून जगण्याच्या प्रवासाचं इतकं सुंदर वर्णन जिथे सापडतं, तर त्या सुंदर वर्णनाप्रमाणे प्रवाससुद्धा तितकाच सुंदर असेल तर किती छान। म्हणून तर भविष्यावर काही बोलता बोलता आपल्या थोड्या बहुत ज्या काही समस्या येतात आणि आपलं हसू घालवतात, त्या समस्यांचं निराकरण जर होत असेल, त्याला मदत होत असेल, तर ती लोकांना हवे। हे मी नाही, हे तुमचे प्रश्न माझ्याशी बोलतायत आणि आज प्रश्नांचा आढावा आजच्या कार्यक्रमात आहे। पहिला प्रश्न जो आलाय तो मी विचारते, केतूची अंगठी करावी का असल्यास कोणत्या धातूची व कोणत्या बोटात ती परिधान करावी? केतूचं रत्न लसुणे आहे, त्याला कॅट्स आहे म्हणतात किंवा टायगर्स आहे। ते रत्न सल्ल्याशिवाय वापरू नये, कारण ते इन्फ्रारेड कलर रिलीज करतं। इन्फ्रारेड अतिशय हॉट आहे। इन्फ्रारेडमुळे सेन्सिटिव्ह दात जसे असतात आपले, तसे सेन्सिटिव्ह त्वचेच्या माणसाला रॅश येतात, चट्टे पडतात। तर लसण्या कोणीतरी सुचवला हा अधिकारी माणसाने, प्लस त्याची गरज असेल तेवढाच काळ चांदीत बसून उजव्या हाताच्या करांगुलीत, किरंगुळी वगैरे म्हणतात ना, तो शब्द नाही, करांगुलीत शनिवारी शनीच्या होऱ्यात धारण करणे, आवश्यकता संपली की काढून ठेवणे। पंचमात केतू असता सर्पदोष असतो, मुलं होत नाहीत, लसण्या वापरला, काम झालं, काढून ठेवलं। बरोबर। तर त्यावर मला एका बाईने असं पण विचारलं, झालं आता पहिलं मूल 5 वर्ष, दुसरं हवंय घालू का? गेला तो दोष। आता एक मूल झालं ना, तो मला सर्पदोष गेला, पण विचारतात उत्तर द्यायला पाहिजे आपण। पुढचा प्रश्न आहे, 1965 व 1971च्या लढाईनंतर खूप जवान हरवले आहेत, त्यांच्या कुंडलीच्या आधारे त्यांचा पत्ता कळू शकतो का? जर त्यांच्या कुंडल्या अतिशय सुंदर सायंटिफिक ॲक्युरेट म्हणजे कॅल्क्युलेट करून स्पष्टग्रहासहित काढल्या असतील, त्यांची व्हेअरअबाउट्स कदाचित कळायला वेळ लागेल, पण जिवंत आहे की नाही व्यक्ती ते तर निश्चित कळेल। पण अलीकडचे इतकं ॲडव्हान्स झालं आहे की त्याच्याही पुढे जाऊन प्रिझम घ्यायचा, त्या व्यक्तीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो घ्यायचा, कलर्ड नाही। ब्लॅक अँड व्हाईट फोटो एक्सपोज टू कॅमेरा म्हणजे बसचा पाहिजे, आणि तो 60 डिग्रीज करेक्ट प्रिझमनी जर टेस्ट केला आणि त्याच्या सगळ्या सेन्स ऑर्गन्सवर कलर दिसले, तर ती व्यक्ती जिवंत आहे। समजा काही कलर्स खूप डल आहेत, मग स्मृतिभ्रंश झाला आहे का वगैरे हे पण रिडिंग देता येतं। मग तू विचारशील फोटोने कसं कळतं, तर मागे एकदम याचा खुलासा केला होता, वेवलेंथ ऑफ द फोटोग्राफ अँड द ओनर इज सेम अँड वेवलेंथ ऑफ द 2 पर्सन्स इन द वर्ल्ड इज नेवर आयडेंटिकल। माझा फोटो माझीच वेवलेंथ दाखवेल, मी जिथे कुठे असेल ते कलर्स त्या फोटोवर रिफ्लेक्ट होतात। ज्याला ह्या विषयात जास्त इंटरेस्ट आहे त्यांनी डॉक्टर बेनोतोष भट्टाचार्यांचं द सायन्स ऑफ कॉस्मिक रे थेरपी हे पुस्तक वाचावं। त्याच्यात टेलिथेरपी, पेंडुल सिस्टीम असं करून सगळं त्याने पचवलं। म्हणजे एक बाई इंटेस्टिनल TB झालेली जवळजवळ गेलेल्याच जमा होती आणि तिला फोटो आणून ह्या लोकांनी विचारलं काय जगेल काय, तर डॉक्टर बेनोतोषनं स्केलेटन दिसला फोटोवर आणि त्यांनी सांगितलं गेलेलंच नाही, गेली आहे। याने फोन केला तर ती गेली होती, मेलेल्या माणसाच्या हाडाचा सांगाडा फोटोवर दिसतो, असं बेनोतोष लिहितात पुस्तकात। एवढ्या जगात विद्या आहेत, त्या सोडून हे लोक कालसर्प त्रिपिंडी ह्याच्या बाहेरच येत नाहीत। त्या पुस्तकाचा अनुवाद वगैरे कुठे आहे? अनुवाद करणंच कठीण आहे, कारण ती अनुवादकाला आधी ते सगळं एक गोष्ट आणि टेक्निकल आहे सगळं। पण डॉक्टर बेनोतोष भट्टाचार्य द सायन्स ऑफ कॉस्मिक रे थेरपी असं विचारलं ते पुस्तक मिळेल आपल्याला।
त्यात प्रिझमटेज, पेंडुल वगैरे सगळं दिलेलं आहे त्याने. बरं बरं. पुढचा प्रश्न आहे, उच्च नीच ग्रह म्हणजे काय? जसं मी मागे उदाहरण दिलं होतं, शरद उपाध्याय स्वतःच्या घरी राहतो तेव्हा स्वगृही, तो सासूरवाडीला जातो तेव्हा उच्च, तो ज्या वेळेला ऑफिसात जातो तेव्हा नीच. ऑफिसात कोण कशाला माझी काळजी घेईल, मी जावंही नाही. आणि कधी कधी तो नको त्या ठिकाणी जाऊन बसतो ब्युटी पार्लरमध्ये, काहीच इंटरेस्ट नाही, तिथे कंटाळलेला. म्हणून स्व, उच्च, नीच, बलहीन. स्वराशीसमोर उच्च बलहीन राशी असते आणि उच्च राशीसमोर नीच राशी असते. प्रथम स्थानी जर मंगळ असेल, मेषेचा असेल तर स्वराशीत. मग हाच मंगळ मेष आणि वृश्चिक राशी स्वराशीचा होईल, पण तो मकरेत असेल तो उच्चीचा होईल. कर्केत असेल तर तो बलहीन होईल, कारण कर्क राशीसारख्या डोमेस्टिक राशीत स्वयंपाकघरात एक करता स्वतः वयात आलेला मुलगा किती वेळ रमणार आहे. आणि मग त्याच्यासमोरची तूळ राशी ही त्याची पण बलहीन राशी होईल, कारण बॅलन्स. वयात आलेल्या तरुण मला चिडायचं नाही, जप घ्यायचा, माळ करे घेऊन कसं जमेल त्याला. पुढचा प्रश्न आहे, नवग्रह मंत्राचा जाप कसा केला जातो? जप असं म्हणूया आपण. काही गुजराती लोक जाप म्हणतात खरे, तर नवग्रहाचं आता त्यांनी आपण एकदा दाखवलंय खरं, पण आपले प्रेक्षक आहेत उत्सुकतेने विचारतायत. भक्तिसागर पुस्तकात 138 पानावर नवग्रह स्तोत्र आहे. हे स्तोत्र रोज म्हणावं असं आपल्याला आवर्जून सांगितलंय. त्याने आम्हाला म्हटलंय कसं म्हणतात एकदा दाखवा, असंच म्हटलंय ना. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी अशा ऑर्डरने ते मंत्र आहेत. जपा कुसुम संकाशम काश्यपेय महद्युतिम तमोरीम सर्वपापघ्नं प्रणतोस्मे दिवाकरम दधिशंक तुषाराभं क्षीरोदार्णवसंभवं नमामि शशनं सोमं शंभोर्मुकुटभूषणं धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यं प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यं देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यं नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यं पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं. रवी ते शनी 7 ग्रह, राहू केतू 9 ग्रह. पुढे फलश्रुती आहे. पुढे असाच उल्लेख त्याने विचारलाय, नवग्रह स्तोत्रात 9 ग्रहांचा उल्लेख आहे, तर हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचा कोणत्या स्तोत्रात उल्लेख आहे? 2 कारण आहेत. ही स्तोत्र व्यासाने ज्या काळात रचली त्या काळामध्ये हर्षल हे वैज्ञानिक ग्रह, रूढीबाह्य वर्तन करणारा, तो प्रकारच नव्हता. एक भाग. हर्षल हा वैज्ञानिक आहे, धार्मिक नाही, म्हणून त्याला रत्न आहे पण मंत्र नाही. नेपच्यून अंतराने इतकं दूर आहे आणि इतकं भ्रमणकक्षा खूप वर्षाची आहे त्याची, 216 वर्ष जर लागतात क्रांतिवृत्त भोगायला त्याला, तर त्याचा डे टू डे काय परिणाम होत नाही, म्हणून ते नाही. आणि प्लुटो त्याच्या पलीकडे आहे. ज्या ग्रहांचा दैनंदिन जीवनात मानवी आयुष्यातल्या कारकत्वाशी संबंध येतो तेवढ्यांचेच मंत्र आहेत. आणि ते मंत्र म्हटल्याने डे टू डे लाईफचे त्रास कमी होतील. नेपच्यून, प्लुटो ह्याच्यामध्ये तो भागच नाही आहे, म्हणून त्यांना मंत्र नाही. पण मग तरी आपल्या सत्यनारायणाच्या पूजेत यमधर्म नावाने आपल्या त्या शक्तीला आवाहन करून, जसं आमच्या गावातल्या ग्रामदेवतेला आम्ही वेडा ठेवतो. ग्रामदेवता काय तिची पूजा नाही चालू आहे, पण आम्ही ज्याला पूजा करतो त्याला ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, सगळ्यांचा मान करायचा. तसं आम्ही पूजा जेव्हा करतोय, वैकुंठातल्या श्रीकृष्णांची पूजा चालली आमची, महाविष्णूंची, वाटेतल्या सगळ्या शक्तींना नमस्कार, कारण ते सगळे त्यांचे दूत आहेत. ते आवाहन करतो आम्ही
त्यांचा मान राखण्यासाठी आणि भगवंताच्याच या सगळ्या शक्ती असल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्यांना आवाहन करून नमस्कार करून नैवेद्य दाखवतो. आणि इथे कसं आहे, डायरेक्ट आपला त्रास कमी व्हावा म्हणून मंत्र म्हणायचे आहेत, ते त्रास होतच नाहीत ग्रहांकडून. राहूच्या महादशेत मुलाला जन्म दिला तर त्या मुलाला नंतर त्रास होतो का? राहू संतती स्थानात असेल तर, राहू पराक्रम स्थानातच असेल आणि तुला पराक्रमाने एवढा आनंद मिळतोच आहे, तू पराक्रमी माणूस आहेस, कशाला हा त्रास आहे? संतती स्थानात राहू असेल, गुरु राहू युती असेल, संतती स्थानचा अधिपती राहू बरोबर असेल तरी घडेल, नाही तर नाही. हा प्रश्न बघा, तुम्हाला काय ऐकल्यास जवळचा वाटेल. प्रीती षडाष्टक योग म्हणजे काय? वा, सुंदर प्रश्न. मृत्यू षडाष्टक आणि प्रीती षडाष्टक असे दोन शब्द आहेत. आता नीट लक्ष देऊन ऐक. विषम राशीपासून 6वी आणि समराशीपासून 8वी तो मृत्यू. विषम राशीपासून 6वी, समराशीपासून 8वी. हे मला का हसू येतंय, तू ध्यानाला बसलीस एकदम. विषम राशी म्हणजे अरे बापरे, आधी काय, आपण मेषच घेऊ ना. मेष विषम आहे ना, विषमेपासून 6वी कन्या. मेष कन्या यांचा मृत्यू षडाष्टक. पण समपासून 8वी, वृषभेपासून 8वी धनु. म्हणजे मेष कन्या आणि वृषभ धनु यांचा मृत्यू षडाष्टक होतो. पण विषम राशीपासून 8वी आणि समराशीपासून 6वी तो प्रीती षडाष्टक. मेष वृश्चिक प्रीती षडाष्टक होईल आणि वृषभ तूळ प्रीती षडाष्टक होईल. प्रीती षडाष्टक योग म्हणजे काय असं त्यांनी विचारलं. त्यात तुम्ही सांगितलं की विषम राशीपासून 6वा आणि समराशीपासून 8वी जी रास असते त्यांचा मृत्यू षडाष्टक असतो, बरोबर. आणि समराशीपासून 6वा आणि विषम राशीपासून 8वा अशा राशींचा प्रीती षडाष्टक. पण जर आपण त्याचं कारण बघूया. हा प्रश्न विवाहाशी संबंधित आहे, बरोबर. त्यामुळे मृत्यू षडाष्टक असता विवाह सर्वथा वर्ज्य करावा असं म्हणताना विषमराशीपासून 6वी मेष आणि कन्या, समराशीपासून 8वी वृषभ धनु का वर्ज्य करावा? मेष 1 घाव 2 तुकडे, कन्या वाटाघाटी. मेषेच्या माणसाला जे क्विक रिझल्ट पाहिजेत आणि कन्यावाल्यांचं सगळं स्लो असतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. म्हणजे दोघांचे जेव्हा बौद्धिक मतभेद होतात, वैवाहिक जीवनातला रसच नाहीसा होतो, एवढा विचार पूर्वजांनी केलाय. पण हे मृत्यू षडाष्टकाच्या जोड्या मी तुला आता लगेच सांगतो. मेष कन्या, वृषभ धनु, मिथुन वृश्चिक, बघ लगेच विषमापासून. त्याच्यानंतर कर्क कुंभ, सिंह मकर, कन्या परत मेष, तूळ मीन, वृश्चिक मिथुन, धनु वृषभ, मकर सिंह, कुंभ कर्क आणि मीन तूळ यांच्या तुम्ही आपल्या राशीचक्र पुस्तकात आहे, अंतराळातून अंतरंगाकडे पुस्तकात आहे. तुम्ही यांच्या राशींचे स्वभाव बघा. एवढी भिन्नता जेव्हा येते त्याला कसं तुमचं मॅरिड लाईफ सक्सेसफुल होईल? पण मृत्यू षडाष्टक हा त्यांचा प्रश्न नाही, त्यांचा प्रश्न व्हॉट इज प्रीती षडाष्टक. विषम राशीपासून 8वी, समराशीपासून 6वी. आता सरळ जोड्या घे. मेष वृश्चिक झालं, वृषभ तूळ, मिथून पुन्हा विषम आली. थोडा प्रयत्न कर. नको ना काका. मिथून ती विषम राशी घ्या आणि त्याच्यापासून तुम्ही 8वी राशी फिरवा. घरी बसून मी इथे सांगणे शांतपणे तुम्ही काढा. आपण उदाहरण घेऊ. मेष राशीचं वृश्चिक राशीशी का जमत नाही? तर मृत्यू षडाष्टक का वाईट नाही, पण शास्त्रात काय लिहिले? प्रीती षडाष्टक संकट काळी तारतम्याने पाहावा. उदाहरणार्थ वडील अगदी सिरियस झालेत, मुलाला सांगतात मला सोनमुख बघायचंय, तर तो मुलगा मेष राशी त्याला कन्या राशीची मुलगी सांगून आली. वडील गेले तरी चालेल पण ते लग्न करू नये, कारण जाणारा माणूस त्याच्या गतीने जाईल, पण ही जन्मभर षडाष्टक राहील. त्याच्यावरनं खडाष्टक शब्द आलाय. भांडणं, खडाष्टक असा शब्द कुठेही मराठी डिक्शनरीत नाही. पण षडाष्टक षड अष्टक 6 8 षडाष्टक. बरोबर. वृषभ राशीचा तुळेशी प्रीती षडाष्टक होतो. मग मेष वृश्चिक जसे एकाच खाणीच्या माती आहेत,
तो रागाने काय काय बोलला तिला एकदम, ती आत स्वयंपाक करते, काय काय चाललंय का तुझं? ती जोरात जेव्हा म्हणणार तुला काय पाहिजे, काय झालं की मग बरोबर जमतो. तूळ आणि वृषभ तूळ असंच होईल. वृषभ खूप भडक शृंगार करते, तूळ संतुलित डिसेंट आहे. मतभेद आहेत. दोन मैत्रिणी आहेत समजा, तर ते काय तू असं काय लिपस्टिक वगैरे भडक लावते, बायकाने असतं ना लाईट लिपस्टिक लावावं. तर हिला ते पटणार नाही आणि तिला याचा भडक शृंगार आवडणार नाही, पण मैत्रिणी आहेत कारण दोन्ही शुक्राच्याच राशी आहेत. तसं आपण जर बघत गेलो मिथुन किंवा कर्केचं धनुराशी षडाष्टक होतं. कर्क राशीच्या मुलीचं धनुराशीच्या मुलाशी लग्न झालं तर प्रीती षडाष्टक होतो. पण प्रीती आहे, प्रेम आहे ना. मग धनुसारख्या अनप्रेडिक्टेबल तापट माणसाला कर्क राशीची प्रेमळ स्त्री सांभाळून घेते, वेळप्रसंगी त्याची आई होते. आणि कर्क राशीच्या प्रेमळ हळव्या गरीब स्त्रीला तो धनुवाला प्रोटेक्शन देतो, कुठेतरी फायदे आहेत म्हणून प्रीती षडाष्टक. पण शास्त्रकार म्हणतात षडाष्टकच नको, म्हणून मृत्यू असो प्रीती असो करूच ना. मग तरी धनु आणि कर्कर तुम्ही एवढं का बोलताय? त्याचं कारण असं की मी प्रीती षडाष्टकावर लग्न केलंय आणि प्रीती षडाष्टकावर लग्न करताना लोकांना वाटलं उपाध्यायांना कळलं नाही वाटतं, पण मी असं सांगितलं की आमची राशी चमत्कारिक आहे. एकदम ॲस्ट्रॉलॉजी हा विषय घ्यायचा, सोडून द्यायची नोकरी, हे सामान्य मुलीला पेलणार नाही. मग ती कर्क राशीवाली काय म्हणेल, माझा नवरा आहे, त्याला कॉन्फिडन्स आहे ना, पुरुषाने मनस्वीपणाने करावं जे असेल ते. नाही चाललं, ठोकर बसली तर आहेच कारकुनी परत, पण मी त्याला करू दिलं नाही असं नाही होता कामा, मग मी करतो. तसं मेष वृश्चिकवाल्यांना पण मी सांगतो, तुम्ही करा एकमेकांशी लग्न, दोघंही मंगळाची माती आहात, भले तुमचं भांडणाचं प्रेम आहे असा भाग येतो. म्हणून त्यांचा प्रश्न फार सुंदर आहे. मग प्रत्येकाने विषम राशीपासून 8वी, समराशीपासून 6वी मांडून बघा, एकमेकाचे स्वभाव बघा आणि तुमच्या लक्षात येईल प्रेम आहे, भांडण असलं तरी प्रेम आहे असं प्रीतीक्षण. परत एकदा सांगतो, विषम राशीपासून 6वी, आता तू बोल. समराशीपासून 8वी, असं हे 6 आणि 8चं गणित आहे ते असतात. आता मी खरोखर अभ्यास करीन, लहानपणी पाढे काढले, आता मी नक्की राशीचा पण अभ्यास करीन आणि 6वी 8वी मला असं काय माहितीये का, काय कळलं काय होतं, झोप असते. पण मी आता हे नक्की पाठ करणार, प्रीती षडाष्टक, मृत्यू षडाष्टक. तुम्ही पण माझ्याबरोबर पाठ करा. आत्ता कठीण वाटतं पण सोपं आहे ते.